मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. एकीकडे ठाकरे बंधू एकत्र आले तर दुसरीकडे काँग्रेसने स्वतंत्र वाट निवडत थेट वंचित बहुजन आघाडीशी हातमिळवणी केली आहे. वरवर पाहता भाजप विरोधी लढा हा मजबूत होतोय असं वाटत असतानाच प्रत्यक्षात मात्र महाविकास आघाडीच्या एकजुटीवरती प्रश्नचिन्ह उभं राहतंय. कारण ठाकरे बंधू हे एकत्र आले असतानाच त्यांच्या मार्गात काँग्रेस आणि वंचित आघाडीचा प्रयोग हा अडथळा ठरण्याची दाट शक्यता आहे. मग हा प्रयोग भाजपला रोखणारा ठरणार की भाजपच्या पथ्यावर पडणारा, हाच आजचा कळीचा मुद्दा आहे. यावरतीच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण. मुंबई महानगरपालिका म्हणजे केवळ स्थानिक स्वराज्य संस्था नाहीये, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्ता संतुलन ठरवणारा महत्वाचा केंद्रबिंदू आहे. म्हणूनच प्रत्येक राजकीय पक्ष हा मुंबईवरील वर्चस्व सिद्ध करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत आहे. असाच एक प्रयोग म्हणजेच काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीनं एकत्र येण्याची केलेली घोषणा. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचितचे नेते धैर्यवर्धन पुणकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही आघाडी जाहीर केलेली आहे. मुंबईतील 227 जागांपैकी वंचित हे 62 जागांवरती लढणार आहे आणि ही आघाडी फक्त मुंबईपुरती मर्यादित असून राज्यातील इतर 28 महानगरपालिकांसाठी स्थानिक पातळीवरती निर्णय हे घेतले जाणार आहेत. तर एकीकडे उद्धव आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येत असताना दुसरीकडे मात्र काँग्रेसनं वंचित सोबत हातमिळवणी केल्यानं मुंबईच्या राजकारणात नवी समीकरणं निर्माण झालेली आहेत. ही आघाडी म्हणजे संविधानाच्या रक्षणासाठी आणि भाजपच्या हुकुमशाही विरोधात असल्याचा दावा दोन्ही पक्ष करत आहेत. पण यामुळे भाजप विरोधकांच्या मतविभागणीची ही शक्यता वाढलेली आहे. काँग्रेस आणि वंचित एकत्र आल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणावरती निश्चितच मोठे परिणाम हे दिसून येतीलच. मुंबई हे शहर बहुजातीय बहुभाषिक आहे, जिथं प्रत्येक वॉर्डमध्ये वेगवेगळी जातीय आणि सामाजिक गणितं लागू होतात. ही आघाडी दलित, बौद्ध आणि त्याचबरोबर ती अल्पसंख्याक मतदारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न नक्कीच करेल, ज्यामुळे पारंपरिक शिवसेना आणि भाजपच्या ताब्यात असलेल्या काही वॉर्ड्समध्ये कडवी स्पर्धा निर्माण होईल. उदाहरणच द्यायचं झालं तर दक्षिण मुंबई, उत्तर मुंबई आणि उपनगरांमध्ये जिथं दलित आणि मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, तिथं ही युती मजबूत आव्हान देऊ शकते. तेही भाजप शिंदेच्या शिवसेनेसह ठाकरे बंधूंना देखील. या आघाडीमुळे मुंबईतील मतांच्या सोशल इंजिनिअरिंगवरतीही मोठा परिणाम होईल. मुंबईत दलित मतदार हे सुमारे 10 ते 15% आहेत, तर मुस्लिम मतदार हे 20% आणि हे दोन्ही घटक या नव्या आघाडीकडे आकर्षित होऊ शकतात. मुंबईत मतदान हे केवळ पक्षनिष्ठेवर नाही तर सामाजिक, भौगोलिक आणि आर्थिक घटकावरही ठरतं. वंचितची ताकद ही दलित, वंचित आणि काही प्रमाणात मुस्लिम मतदारांमध्ये आहे. तर काँग्रेसचा विचार केला गेला तर पारंपरिक अल्पसंख्याक आणि मध्यमवर्गीय मतदार हे त्यांच्याकडे आहेत. या दोन वोट बँक एकत्र आल्यास एक मोठा ब्लॉक तयार होऊ शकतो. पण प्रश्न असा आहे की हा ब्लॉक भाजप विरोधी मतांची विभागणी करणार की एकत्रीकरण? म्हणूनच ठाकरे बंधूंना मराठी आणि हिंदू मतांवरती अधिक अवलंबून राहावं लागणार आहे, ज्यामुळे जातीय समीकरणही गुंतागुंतीची होऊ शकतात. दादर, धारावी आणि गोरेगाव सारख्या भागात दलित, मुस्लिम एकजूट मजबूत होईल. पण यामुळे ओबीसी आणि काही प्रमाणात मराठी मतदार हे भाजपकडे सरकू शकतात. एकंदरीतच काय तर ही सोशल इंजिनिअरिंग ही विरोधकांच्या मतांना विभागून सत्ताधारी युतीला मजबूत करेल. आता प्रश्न असा आहे की ही आघाडी कोणाच्या पथ्यावर पडेल? याचं राजकीय विश्लेषण पाहता काँग्रेस वंचित आघाडीचा थेट फायदा हा सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांना कमी आणि अप्रत्यक्ष फायदा हा सत्ताधाऱ्यांनाच होण्याची शक्यता अधिक आहे. कारण भाजप विरोधी मतं जर विभागली गेली तर भाजपचं गणित हे सोपं होणार आहे. आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला काँग्रेससोबत येऊन मुंबईत मोठं व्यासपीठ देखील मिळेल, ज्यामुळे त्यांचा प्रभाव देखील वाढणार आहे. संघटना विस्तारली जाईल आणि त्याचबरोबर ती महाविकास आघाडीच्या छायेत असणाऱ्या काँग्रेसलाही स्वतंत्र ओळख मिळेल. महत्वाचं म्हणजे दलित मतदारांना पुन्हा आकर्षित करण्याची ही नामी संधी असणार आहे काँग्रेससाठी. मात्र याचा अप्रत्यक्ष फायदा हा सत्ताधारी भाजप शिवसेना युतीला होईल, कारण विरोधकांची एकजूट तुटल्यामुळे मतविभागणी ही होईलच. आता पुढचा मुद्दा की या आघाडीला मुंबईतील मतदारांचा प्रतिसाद कसा असेल?
तर मुंबईत या काँग्रेस वंचित आघाडीला संमिश्र प्रतिसाद हा मिळू शकतो. दलित आणि मुस्लिम बहुल भागांमध्ये जसं की धारावी, गोवंडी किंवा कुर्ला अशा भागांमध्ये चांगला पाठिंबा देखील मिळेल. मात्र मराठी आणि हिंदू बहुल भागांमध्ये प्रतिसाद हा कमी राहू शकतो. कारण ठाकरे बंधूंची एकजूट आणि भाजप शिंदे शिवसेनेची हिंदुत्ववादी मोहीम मजबूत असल्यानं तिथं या आघाडीला जास्त स्पेस मिळू शकणार नाहीये. याशिवाय मुंबईचा एकंदरीतच विचार केला गेला तर मतदार हा व्यवहार्य आहे. त्याला स्थिरता, प्रशासन आणि त्याचबरोबर ती स्थानिक प्रश्नांची उत्तरं हवी असतात. काँग्रेस वंचित आघाडीला शहरात स्वीकार मिळेल का? हा प्रश्न त्यांच्या उमेदवारांच्या ताकदीवरती, स्थानिक नेतृत्वावरती आणि प्रचाराच्या स्पष्ट दिशेवरती अवलंबून असेल. म्हणूनच केवळ आघाडी पुरेशी ठरणारी नाहीये. काँग्रेस वंचित आघाडीमुळे कोणाचं गणित बिघडणार यावरच आता चर्चा सुरू आहे. या आघाडीमुळे सर्वाधिक फटका हा ठाकरे बंधूंच्या युतीला बसू शकतो. विशेषतः जिथं वोट तिरंगी किंवा चौरंगी लढत होईल, जिथं भाजप विरोधी मतांचं विभाजन हे अटळ असेल आणि हीच भाजप विरोधी मतं ही विभागली गेली तर त्याचा फायदा आपसुकच भाजप शिवसेनेला होणार आहे. म्हणूनच काही जागांवरती ही आघाडी कट वोट ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण या आघाडीमुळे विरोधकांच्या भाजप हटाव या महत्वाच्या ध्येयाला तडा गेलेला आहे. कारण भाजप विरोधी एकजूट ही आता सैल झाली आहे. वास्तविक पाहता काँग्रेस आणि वंचित आघाडीमुळे महाविकास आघाडीतील समन्वयावरती प्रश्न निर्माण झालेला आहे. एकत्र लढण्याऐवजी वेगवेगळ्या आघाड्या जर उभ्या राहिल्या गेल्या तर भाजप विरोधी ताकद ही एकवटण्याऐवजी विखुरली जाण्याचा धोका देखील निर्माण झालेला आहे. काँग्रेस वंचित आघाडी ही ठाकरे बंधूंसाठी डोकेदुखी ठरू शकते. काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीशी हातमिळवणी करून स्वतंत्र राजकीय वाट धरल्यामुळे ठाकरे बंधूंनी उभं केलेलं संभाव्य समीकरण हे कमकुवत होण्याचा धोका वाढतो आहे. शिवाय अल्पसंख्याक, दलित आणि वंचित घटकांची मतं या ठाकरे बंधूंच्या युतीपासून दूर जाण्याची देखील शक्यता वाढतीये. परिणामी ठाकरे बंधूंना मिळू शकणारा वाईट सोशल बेस हा अरुंद होतोय आणि हीच त्यांची मोठी डोकेदुखी देखील ठरतीये. आणखीन एक मुद्दा म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचा संदेश हा मराठी अस्मिता या मुद्द्याभोवती फिरतो. तर त्या उलट काँग्रेस वंचित आघाडीचा अजेंडा हा सामाजिक न्याय, वंचित घटकांचे प्रश्न आणि वेगळ्या प्रकारच्या राजकीय मांडणीवरती आधारित आहेत. हे दोन वेगवेगळे राजकीय नरेटिव्ह हे एकाच वेळी मुंबईत सक्रिय राहिल्यास विरोधी राजकारणात देखील सुसूत्रता राहणार नाहीये आणि त्याचा फटका हा थेट ठाकरे बंधूंनाच बसू शकतो. एकूणच पाहता काँग्रेस वंचित आघाडी ही ठाकरे बंधूंसाठी डोकेदुखी ठरतीये. कारण ती त्यांच्या संभाव्य मतांवरती घाला घालणार आहे. भाजप विरोधी मतांची विभागणी करून राजकीय संदेशात गोंधळ निर्माण करत आहे. जर हे चित्र असंच राहिलं तर ठाकरे बंधू एकत्र येऊनही अपेक्षित राजकीय ताकद उभी करू शकतील का? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. निपक्षपणे सांगायचं झालं तर ठाकरे बंधूंसाठी खरी लढाई ही सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधी बाजूतील या नव्या समीकरणाशी जुळवून घेण्याचीच ठरणार आहे. काँग्रेस वंचित आघाडी हा प्रयोग राजकीय दृष्ट्या महत्वाचा असला तरी तो भाजप विरोधी लढ्याला कितपत धार देईल याबाबत साशंकता आहे. जर विरोधकांची एकजूट सैल झाली तर त्याचा फायदा हा सत्ताधाऱ्यांनाच होईल. मुंबईत सत्ता हवी असेल तर केवळ आघाड्या नव्हे तर स्पष्ट दिशा, एकसंध रणनीती आणि विश्वासार्ह नेतृत्व आवश्यक आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या नव्या व्हिडिओत. तोवर जय महाराष्ट्र.